नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। तर येथे पाहू शकता, तुम्हाला मुलगी असेल तर मिळणार 15 लाख रुपये असा करा अर्ज लेक लाडकी योजना 2025। आता खरं तर ही योजना चालू झाली 2024 मध्ये, परंतु 2025 मध्ये आता या योजनेमध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत, जे आपणाकरता खूपच फायद्याचे आहेत। तर हे बदल काय आहेत, योजना काय असणार आहे आणि तुम्हाला 15 लाख कसे मिळतील, फॉर्म कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। मी नेहमीच तुमच्यासाठी अशा नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। तुम्ही व्हिडिओ देखील पाहता परंतु सबस्क्राइब करत नाही, तर कृपया तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट करतो, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा। तर अतिशय उपयुक्त अशी माहिती काय आहे ते आपण पाहूयात। येथे पाहू शकता, लेक लाडकी योजना। भारत सरकारने मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत, त्यापैकी सुकन्या समृद्धी योजना ही अतिशय महत्वाची आणि दूरगामी योजना आहे। 2015 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाने आतापर्यंत लाखो मुलींच्या भविष्याला एक नवी दिशा दिली आहे। तर आता 2025 मध्ये कार्यक्रमात काही मोठे बदल होत आहेत, जे आणखी आकर्षक बनवतात। तर योजनेमध्ये 2025 मध्ये कोणते बदल झाले ते आपण पाहूयात। येथे पहा, नियोजनाच्या मूलभूत संकल्पना। सुकन्या समृद्धी योजना ही मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील गरजांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक दूरदर्शी योजना आहे। या योजनेत पालक आपल्या मुलींच्या नावाने विशेष बचत खाते उघडू शकतात। या खात्यात नियमितपणे गुंतवणूक केल्यास मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मोठा निधी जमा होऊ शकतो। आकर्षक व्याजदर आणि सरकारने देऊ केलेली कर सूट ही या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। लेक लाडकी योजना, तर सरकारनं यावर कर सूट ही दिली होतीच, परंतु आता व्याजदर देखील वाढवून दिले आहेत। तर ते काय असणार आहेत ते आपण संपूर्ण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे। आता गुंतवणुकीचे पर्याय तुम्हाला येथे दिले आहेत, ते पाहूयात। लवचिक गुंतवणूक पर्याय, किमान गुंतवणूक फक्त 250 रुपये प्रति वर्ष आहे। म्हणजे येथे पहा, तुम्ही कमीत कमी 250 रुपये सुद्धा वार्षिक गुंतवू शकता। आता तुमच्या मुलीकरता तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकत नसाल तर 250 रुपये वार्षिक जमा करू तर नक्कीच शकाल। आता कमाल मर्यादा आहे, वार्षिक गुंतवणूक मर्यादा रुपये 1.5 लाख आहे, म्हणजे 1.5 लाख रुपये तुम्ही वार्षिक गुंतवू शकता। गुंतवणूक मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक हप्त्यामध्ये केली जाऊ शकते। म्हणजेच तुमच्या मुलीच्या नावानं तुम्हाला वार्षिक 5,000 रुपये गुंतवायचे असतील तर तुम्ही महिन्याला सुद्धा गुंतवू शकता, किंवा 3 महिन्याने गुंतवू शकता, किंवा वार्षिक एकदाच 5,000 रुपये असे तुम्ही गुंतवू शकता। हा एक चांगला उपाय आहे, म्हणजे जी वार्षिक रक्कम असेल ती तुम्ही थोडी थोडी करून सुद्धा गुंतवू शकता। म्हणजे तुमची वार्षिक अमाऊंट जी असेल ती तुम्हाला एकत्रित गुंतवायची गरज नाही, तुम्ही महिन्याने किंवा 3 महिन्याने सुद्धा ते देऊ शकता। सोप्या भाषेत बोलायचं झालं तर तुम्ही तुमची रक्कम इन्स्टॉलमेंटने गुंतवू शकता। पुढे पाहूया, तुम्हाला यावर व्याज काय मिळणार। येथे पहा, आकर्षक परतावा। वर्तमान वार्षिक व्याजदर 7.6% आहे, म्हणजेच बाजारातील इतर बचत योजनांपेक्षा व्याजदर जास्त आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चक्रवाढ व्याजदरावर आधारित व्याजाची गणना केली जाते। म्हणजे एका वर्षाला तुमची जी अमाऊंट व्याज पकडून होईल त्यावर पुढच्या वर्षी पूर्ण अमाऊंटवर व्याज मिळेल, त्यानंतर जी अमाऊंट होईल त्यावर पूर्ण परत 7.6% तुम्हाला व्याज मिळेल। म्हणजेच वर्षोगणित तुमचा व्याज हे वाढणारच आहे, म्हणजेच त्याला म्हणतात चक्रवाढ व्याज। त्यानंतर कर लाभ, कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीच्या रकमेवर कर लागत नाही। आता मी सांगितल्याप्रमाणे जमा झालेली व्याज आणि देव रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे। कुटुंबासाठी एकूण कर बचतीसाठी अनुकूल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे योजनेची पात्रता आणि नियम, हे देखील आपण पुढे पाहूयात। आता तुमच्या मनातील प्रश्न, आम्ही किती पैसे गुंतवल्यानंतर आम्हाला व्याजासकट किती पैसे मिळणार, हे आपण पुढे पाहणार आहोत। तत्पूर्वी योजनेची पात्रता आणि नियम काय आहे ते एकदा जाणून घ्या। आता वयोमर्यादा,
खाते उघडताना मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे। खाते उघडल्यानंतर 21 वर्ष सक्रिय राहते आणि गुंतवणूक मात्र फक्त पहिल्या 15 वर्षातच करावी लागते। मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे। पहिली 15 वर्ष तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला पैसे भरायची गरज नाही। कौटुंबिक निर्बंध तर इथे पहा, एक कुटुंब जास्तीत जास्त 2 मुलींसाठी खाते उघडू शकते। जुळ्या मुलींच्या बाबतीत तिसरे खाते देखील स्वीकारले जाते। त्याचबरोबरीनं दत्तक घेतलेल्या मुलीसाठीही खाते उघडता येते। आता येथे पहा, खाते व्यवस्थापन। किमान रक्कम दरवर्षी भरणे आवश्यक आहे। पैसे न भरल्यास रुपये दंड भरून खाते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते। खाते हस्तांतरित केले जाऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही ज्याच्या नावे खाते उघडले असेल त्याच्याच नावे ते शेवटपर्यंत राहणार, तुम्ही ते ट्रान्सफर करू शकत नाही। आर्थिक लाभ विश्लेषण। आर्थिक लाभ आपल्याला काय मिळणार ते देखील आपण आता पुढे पाहूयात। सोप्या उदाहरणाद्वारे या उपायांचे फायदे समजून घेऊयात। दरमहा 1000 रुपये गुंतवा, म्हणजे प्रति वर्ष होतील 12,000 रुपये। 12,000 रुपयाप्रमाणे 15 वर्षात एकूण तुमची रक्कम होईल 1,80,000 रुपये। आता 21 वर्षानंतर अंदाजे तुमची रक्कम होईल 6 लाख रुपये, त्यावर प्लस 7.6% व्याजदर। ही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे। आता येथे एक गोष्ट लक्षात घ्या, दरमहा तुम्ही गुंतवणार 1,000, प्रतिवर्ष होणार 12,000 रुपये। आता तुम्हाला दरमहा 1,000 रुपये फक्त 15 वर्ष गुंतवायचे आहे, म्हणजे तुम्ही दर महिना 1,000 प्रमाणे 15 वर्ष गुंतवली तर तुमची एकूण रक्कम स्वतःची असणार आहे 1,80,000 रुपये। परंतु तुम्हाला मिळणार आहेत 21 वर्षानंतर तब्बल 6 लाख रुपये प्लस 7.6% व्याजदर। त्यावर कोणत्याही प्रकारचा कर नसल्यामुळे ही तुमच्यासाठी एक मोठी रक्कम असणार आहे। आता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो कसा करायचा ते देखील आपण पुढे पाहूया। आता येथे पहा, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे। आता डॉक्युमेंट्स लागणार आहेत, मुलीचा जन्म दाखला, पालकांचे आधार कार्ड म्हणजे तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचबरोबरीनं रहिवासी पुरावा, त्याचबरोबरीनं पासपोर्ट साइज फोटो म्हणजे तुमचे राशन कार्ड किंवा लाईट बिल चालतंय। एवढे डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। नंतर अर्ज प्रक्रिया। तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा मुख्य बँकेत जा, योग्य तो फॉर्म भरा। योग्य तो फॉर्म म्हणजे तुम्ही कोणत्या योजनेसाठी जाताय त्यांना सांगितल्यानंतर ते तुम्हाला फॉर्म तेथे प्रोव्हाइड करतील। त्यानंतर वरील सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे जमा करा। तुम्हाला वार्षिक जी रक्कम गुंतवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही रक्कम भरा। तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, तुमची देखील 10 वर्षाखालील छकुली असेल तर तिच्या पुढील भविष्यासाठी नक्की तुम्ही योजनेचा विचार करा। जर तुम्हाला योजनेचा भाग व्हायचा असेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जा आणि या योजनेमध्ये सामील व्हा। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये जाऊन विचारू शकता। पुन्हा एकदा सांगतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।